ನಮಸ್ತೆ ಟಿವಿ 20 ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿಗೆ ಸ್ವಾಗತ. ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಮುಗ್ಧ ಮರಾಠಿಗರು ಹಾಗೂ ಎಂಎಸ್ ವಿರುದ್ಧ ಕರ್ವೆ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷ ನಾರಾಯಣಗೌಡ ಹೇಳಿಕೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಅವರನ್ನ ಒಬ್ಬ ಕ್ರಿಮಿ ಅಂತ ಎಂಎಸ್ ಮುಖಂಡ ಶುಭಂ ಹೇಳಿಕೆ ನೀಡಿದ್ದು ಕನ್ನಡಿಗರನ್ನ ಕೆರಳಿಸುವಂತೆ ಮಾಡಿದೆ. ಸಾಮಾಜಿಕ ಜಾಲತಾಣದಲ್ಲಿ ವಿಡಿಯೋ ಹರಿಬಿಟ್ಟಿರುವ ಪುಂಡ ಎಂಎಸ್ ಸಂಘಟನೆಯ ಮುಖಂಡ ಶುಭಂ ಸೇಳಕೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇರುವ ಒಗ್ಗಟ್ಟು ಕನ್ನಡ ಸಂಘಟನೆಯಲ್ಲಿ ಇಲ್ಲ. ಮರಾಠಿ ಭಾಷಿಕರ ಮೇಲೆ ಗುಂಡಾಗಿರಿ ನಡೆಸುವ ಕನ್ನಡ ಸಂಘಟನೆಗಳ ಮುಖಂಡರು ಪುಂಡಾಟಿಕೆ ಹೇಳಿಕೆ ಕೊಡುವುದು ಬಿಡಬೇಕು ಅಂತ ತಿಳಿಸಿದರು. ಈ ಹೇಳಿಕೆ ಕನ್ನಡಿಗರನ್ನ ಕೆರಳಿಸಿದೆ. नारू हा एक रोग आहे जो एका कृमीमुळे पसरतो. कृमी म्हणजे किडा आणि तो संसर्गजन्य असल्यामुळे तो पसरू शकतो. जो दूषित अन्न पाणी पिल्याने होतो, दूषित अन्न खाल्ल्याने किंवा दूषित पाणी पिल्याने होतो. त्याच पद्धतीने बेळगावमध्ये एक वेगळा नारू रोग त्या ठिकाणी पसरवणारा कीटक कृमी किंवा व्हायरस म्हणू शकता तो काल आला होता आणि त्याचं नाव आहे लाल पिवळा नारू. हा जसा तो नारू दूषित अन्न पाण्यामुळे होतो तसा हा लाल पिवळा नारू हा दूषित विचारांमुळे होतो. हा जर पसरायचा नसेल तर त्याला तात्काळ इलाजाची गरज आहे आणि त्या इलाजाचं नाव आहे, त्या डॉक्टरचं नाव आहे महाराष्ट्र एकीकरण समिती. आणि त्या डॉक्टरकडे जाऊन मराठी स्वाभिमान नावाची लस घेतला तर हा नारू पसरण्यापासून थांबतो. आणि हे त्या नारूला मला सांगायचं आहे की बेळगावमध्ये येऊन वाटेल ते बरोबर तू कितीही दरपोक्ती करून गेलास तर बेळगावातल्या मराठी माणसाला काही एक फरक पडणार नाही आहे. आम्ही संयमानं शांततेच्या मार्गानं लोकशाहीच्या चौकटीत राहून आंदोलन करत असताना ही बेळगावची पोलीस प्रशासन किंवा एकंदरीतच यंत्रणा वेगवेगळे खोटे गुन्हे घालून आम्हाला त्रास देण्यात अडकवण्यात जोर लावत असताना तो वाटेल ते येऊन बरळून गेलाय. त्याच्याबद्दल कुठली कारवाई या ठिकाणी बेळगाव प्रशासनाने केलेली आहे हा प्रत्येक मराठी माणसाला पडलेला प्रश्न आहे. मला ह्या नाऱ्याला धन्यवाद द्यायचा आहे की 1 नोव्हेंबरला सुट्टीमुळं जी मराठी लोक कुठेतरी बाहेर जायचं नियोजन करणार होती ती सुद्धा याची ही ओकलेली गरळ ऐकून उद्वेगानं त्या ठिकाणी काळ्या दिनात सामील होणार आहेत. त्यामुळं काळ्या दिनाच्या फेरीची संख्या वाढवल्यामुळं नारू मंडळ आभारी आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या चळवळीला 70 वर्ष झाली आणि त्यांचं असं म्हणणं आहे की राज्याच्या विरोधात किंवा राज्योत्सवाच्या विरोधात त्या ठिकाणी आम्ही हे सगळं करत असताना मला एक सांगायचं आहे की जसं भाषावर प्रांतरचना झाली आणि बॉम्बे राज्याचा भाग असलेला बेळगाव हे अन्यायानं परराज्यात डांबण्यात आलं तेव्हापासून आम्ही हा दिवस निषेध दिवस म्हणून पळतो आणि तो केंद्र सरकारच्या विरोधात करतो. तर मला बेळगावातल्या स्थानिक कन्नड भाषिकांना सांगायचं आहे या अशा लोकांच्या अजिबात नादी लागू नका. आम्ही आमच्या न्याय हक्कांसाठी लढतो. आम्ही कन्नड भाषेला किंवा कर्नाटक राज्याला कधीच विरोध केलेला नाही. राज्योत्सवाला विरोध करायचा प्रश्नच येत नाही. आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी आमची न्यायी मागणी लोकांमध्ये आमची लोकेच्छा दाखवण्यासाठी एक माध्यम म्हणून ती निषेध फेरी असते. लाखोच्या संख्येनं त्या ठिकाणी लोक येत असतात. याच्यावरून इथल्या लोकांची लोकेच्छा काय हे तुम्हाला खऱ्या अर्थानं कळायला हवं. आणि परवाच हायकोर्टानं सुद्धा सांगितलेलं आहे की एखाद्याला निदर्शनं करण्याचा किंवा आंदोलन करण्याचा अधिकाराने तुम्ही तो हिरावून घेऊ शकत नाही. असं असताना रक्तपाताच्या त्या ठिकाणी तो इकडं गोष्टी करून गेलाय आणि त्याच्यावर कसल्याही प्रकारची कारवाई होत नाही. बेळगाव पोलीस प्रशासन त्या ठिकाणी त्याच्यावर तात्काळ कारवाई करणं गरजेचं आहे. अन्यथा जशास तसं आम्हाला उत्तर द्यावं लागेल. मी खूप संयमानं आणि कायद्याच्या चौकटीत राहून बोलण्याचा प्रयत्न करतोय पण हे असं चालू राहिलं तर आमच्या संयमाचा बांध कधी फुटेल हे आम्हीच सांगू शकत नाही. त्यामुळे तात्काळ या नारूवर कारवाई करा आणि याचा प्रादुर्भाव इथल्या स्थानिक लोकांपर्यंत होण्यापासून वाचवा एवढी विनंती मी या ठिकाणी बेळगाव प्रशासनाला करतोय. विनाकारण येऊन बाहेरून बेंगलोरवरून येऊन त्या ठिकाणी बेळगावचं वातावरण खराब करायचं आणि त्याचं काहीतरी ऐकून मराठी माणसांच्या भावनांचा उद्रेक झाला की मग मराठी माणसांना वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अडकून त्या ठिकाणी जाणून बुजून त्यांच्यावर कारवाई करायचं हे काम त्या ठिकाणी प्रशासन चालू आहे. मला तर कधी कधी शंका वाटते की बेळगावच्या जिल्हा प्रशासनानंच त्याला इथं बोलवून ही गरळ ओकायला लावली की काय असा प्रश्न मराठी माणसांच्या त्या ठिकाणी मनात येतो. कारण जाणून बुजून असं काहीतरी वातावरण दूषित करायला लावायचं आणि कारवाईच्या किंवा कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली त्या ठिकाणी बेळगावच्या मराठी माणसांची आंदोलनं थांबवायचं. त्यामुळं हा विचार प्रत्येकजण करतोय आणि याचा कुठेतरी उद्रेक होईल याच्या आधी त्या नारायण गौडावर तात्काळ कारवाई करावी अशी विनंती मी करतोय. महाराष्ट्र एकीकरण समितीचा हा लढा लोकशाही मार्गानं
जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चालूच राहील. आणि कोणीही नारू फारू करू आला तर आम्ही त्याच्या कुठल्याही दरपोक्तीला घाबरणार नाही. मराठी माणूस हा आजपर्यंत संयमानं शांततेनं लोकशाही मार्गाने लढत आलाय आणि आम्ही कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाण्यापासून स्वतःला थांबवतोय आणि आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून आमचे आंदोलन करत राहू. पण प्रशासनाला विनंती आहे की तात्काळ या लाल पिवळ्या नारूवर कारवाई करावी आणि बेळगावचं वातावरण त्या ठिकाणी खराब होण्यापासून वाचवावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ಕನ್ನಡಿಗರ ಮೆಚ್ಚಿನ ನಿಮ್ಮ TV20 ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿ ಇದೀಗ ಟಿವಿಯಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ಕರ್ನಾಟಕ ಮತ್ತು ದೇಶ ವಿದೇಶದ 360 ಡಿಗ್ರಿ ಸುದ್ದಿ ವಿವರವನ್ನ ಪಡೆಯುವುದಕ್ಕೆ TV20 ವಾಹಿನಿಯನ್ನು ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ಶೇರ್ ಮಾಡಿ, ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ, ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ. HCN ಕೇಬಲ್ 842 ನಂಬರ್ನಲ್ಲಿ ಹುಕ್ಕೇರಿ ತಾಲೂಕು ಹಾಗೂ ಸಂಕೇಶ್ವರದ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. PCN ಕೇಬಲ್ 129 ನಂಬರ್ನಲ್ಲಿ ಹಾರುಗೆರೆ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ರಾಯಬಾಗ್ ಡಿಜಿಟಲ್ ಚಾನೆಲ್ ಕೇಬಲ್ 80ನೇ ನಂಬರ್ನಲ್ಲಿ ರಾಯಬಾಗ ತಾಲೂಕಿನ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. UDCN ಕೇಬಲ್ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಉಗಾರ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ TV20 ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿಯೂ ಲಭ್ಯ.